प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी की प्रभूने ही सुंदरशी वेळ दिलेली आहे की या वेळेमध्ये देवाचं आपण स्मरण करावं, आठवण करावी, त्याची स्तुती करावी, त्याच्या नावाला उंच करावं. म्हणून भक्तीची सुरुवात आपण प्रार्थनेने करू. प्रेरणा आपल्या समीक्षा आपल्यासाठी प्रार्थना करत. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, आकाश आणि पृथ्वी यांची उत्पन्न करते शिराजा, आतापर्यंत सांभाळच म्हणून मी तुला धन्यवाद देते. हो येशू ख्रिस्त, ही सुंदर शिवाय तू आमची जीवन जोडलीस, मग तुझे कोटी कोटी धन्यवाद मानते शिराजा. हो ईश्वराजा, आम्ही प्रत्येकावर तुझा आशीर्वाद पाठव. हो ईश्वराजा, तू म्हणतो जिथे दोघी किंवा तिथे तिथे मी उपस्थित आहे. हो ईश्वराजा, आमचा विश्वास आहे की तू आमच्यामध्ये उपस्थित आहेस. हो ईश्वराजा, आजपासून जो संदेश सांगणार बाप्पा, तो आशीर्वादित कर. तू समजण्यास बुद्धीचे तो आम्हास दे. आम्हास आशीर्वादाने आमच्या घरापुढे तू देतो तसं कुंपण ठेव. पालक साहेबांच्या कुटुंबाला देखील तो आशीर्वादित कर. ही छोटीशी प्रार्थना दादा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या प्रिय आणि गोड नाव केली म्हणून तो आमेन. प्रियांनो, येशू ख्रिस्ताच्या जीवनाला किंवा येशू ख्रिस्ताच्या पद्धतीला आम्ही कोणतं नाव द्यावा ते नाव देखील आम्हाला देण्यामध्ये आम्ही असमर्थ आहोत. कारण ख्रिस्ताचं जीवन असं जीवन आहे की त्या जीवनाचं वर्णन करणं कोणाला शक्य नाही, परंतु ख्रिस्ती जीवनाचा अनुभव घेणं सर्वांना साध्य आहे. आणि देव बाप्पाने ज्यांना ज्यांना त्याच्या जीवनामध्ये अनुभव घेण्याचं निर्णय घेतला तेच प्रियजन आज ख्रिस्तामध्ये ख्रिस्ताच्या इच्छेप्रमाणे चाललेले आपल्याला दिसत आहे. प्रियांनो, देवाने आम्हाला स्वर्गामध्ये घेण्याची इच्छा प्रगट केली. त्यांनी ठरवलं म्हणून आमचं स्वर्गामध्ये जाणं होणार आहे. परंतु आम्ही त्या स्वर्गापर्यंत जाण्यासाठी ख्रिस्ताने सांगितलेल्या प्रमाणे चालण्यामध्ये देव बाप्पाशी आम्ही प्रामाणिक राहतो का, यावर आमचं स्वर्गात जाणं अवलंबून आहे. प्रियांनो, ख्रिस्ताने तर इच्छा प्रगट केली की तुम्ही स्वर्गात यावे, पण आम्ही ख्रिस्ताच्या इच्छेप्रमाणे स्वर्गाला जाण्यासाठी त्याच्या सांगण्याप्रमाणे चालतोत का, त्याच्या सांगण्याप्रमाणे करतोत का, त्याला आवडेल त्या गोष्टी आमच्या जीवनातून होतात का. प्रियांनो, सर्व गोष्टीचा हिशोब देवबाप प्रत्येकाच्या जीवनाच्या पुस्तकात लिहित आहे. प्रत्येकाला देवबाप्पाने त्याच्या नावामध्ये आनंदित राहण्याचं आमंत्रण दिलेलं आहे. किती जण त्याच्या या आनंदाच्या आमंत्रणाला स्वीकारतील आणि त्याप्रमाणे आपलं जीवन ख्रिस्तामध्ये व्यतीत करतील, हे प्रत्येकाच्या आचरणावर अवलंबून आहे. म्हणून आम्हाला त्या ख्रिस्ताच्या आनंदामध्ये सहभागिता मिळावी म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला त्या गोष्टीचं प्रमाण प्रभूंनी दाखवलं आहे. आम्ही वचनाकडे लक्ष दिलं ना प्रियांनो, आम्हाला खरोखर ख्रिस्ताच्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी काही अडखळण अडचण आमच्या समोर उभी राहणार नाही. पण जर आम्ही वचनाप्रमाणे स्वतःला प्रभू समोर सादर केलं नाही, मग आम्हाला निरनिराळ्या समस्यांचा सामना करावा लागेल. आणि बायबलमध्ये देवाच्या आत्म्याला दिसलं की जे जे लोक मी माझ्या राज्यात घेणार आहे, सर्वच लोक माझ्या सांगण्याप्रमाणे करणार नाही. काही जणांवर परीक्षा येतील, काही जणांवर संकट येतील, काही जणांवर त्रास येईल, काही जणांवर छळ येईल, काही जणांची निंदा होईल,
निरनिराळ्या माध्यमातून देवाने आपल्या राज्यात आणलेल्या लोकांवर संकट येण्याचं प्रमाण वचनामध्ये देव बाप्पाने ठेवलंय. आणि ज्याच्यावर जी परिस्थिती आलेली आहे ना, त्याने त्या परिस्थितीला समजून घ्यावं की मी ख्रिस्ताच्या सांगण्याप्रमाणे माझ्या जीवनाला ख्रिस्ताप्रमाणे केलं नाही, म्हणून मला या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. मग ती परिस्थिती कोणतीही असो, कोणत्याही परिस्थितीमध्ये जो आनंदाच्या व्यतिरिक्त जी पण परिस्थिती आमच्यावर येते ना, ती परिस्थिती योग्य नसती. अशाच एका परिस्थितीचा आपण आज शॉर्ट अँड स्ट्रीटमध्ये थोडक्यात विचारातून आणि वचनातून अनुभव घेणार आहोत. काढूया त्यासाठी आपण याकोबाचं पत्र, पहिला अध्याय, 12वं वचन. याकोबाचं पत्र इब्रीकरांच्या पत्रानंतर याकोबाचं पत्र, पहिला अध्याय, 12वं वचन. जो मनुष्य परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करण्यास देवाने देऊ केलेल्या जीवनी मुकुट परीक्षेस उतरल्यावर त्याला मिळेल. जो परीक्षेत टिकतो तो धन्य. परीक्षा का येते? कारण आम्ही देव बाप्पांनी ज्या आनंदामध्ये देवाने आम्हाला येण्याचं आमंत्रण दिलंय, पण त्या आनंदामध्ये जाण्यासाठी देवाने आमच्या समोर काही अटी आणि शर्ती ठेवल्या आहेत. आणि त्या अटी आणि शर्ती आम्ही जर देवाच्या सांगण्याप्रमाणे देवासमोर त्या करून दाखवल्या नाही, तर मग निरनिराळ्या माध्यमातून आम्हाला तपासण्यासाठी निरनिराळ्या बाबी आमच्यावर येतील. त्यातली एक बाब आपण वचनातून पाहिली की जो परीक्षेत टिकतो. परीक्षा कुणावर येते? ज्याने देवाचं ऐकलं नाही त्याच्यावर परीक्षा येते. ज्याने देवाचं ऐकलं त्याच्यावर परीक्षा कधीच येणार नाही. तो कधी परीक्षेचा सामनाही करणार नाही. प्रियांनो, परीक्षेत टिकणं सर्वांना साध्य होत नाही बरं का. परीक्षा आल्यावर मनुष्याला वाटतं मी काय करू आणि काय नाही. या परीक्षेच्या घटकेतून मी कसा लवकर बाहेर निघल, या परीक्षेतून माझी सुटका कशी मी करून घेईल, याचा तो परीक्षेत असल्यावरही विचार करतो. यानो, परीक्षा आल्यानंतर फक्त देव बाप्पाच आम्हाला त्या परीक्षेतून बाहेर काढण्यासाठी समर्थ आहे. आमच्या बळाने आम्ही परीक्षेतून बाहेर निघू शकत नाही. म्हणून देव बाप्पाने या वचनाला बायबलमध्ये ठेवण्या अगोदर परीक्षेतून काही प्रियजनांना बाहेर काढण्यासाठी नियोजन केलं, तयारी केली की तुम्हाला परीक्षा तर भोगावी लागणारच आहे तुम्ही माझ्या सांगण्याप्रमाणे न केल्यास, पण परीक्षेतून तुम्हाला बाहेर काढण्याची मी उपाय योजना करील. आता देवबाप जर हे शब्द बोलत आहे की मी तुम्हाला परीक्षेतून बाहेर काढण्याची उपाययोजना करील, तर हा शब्द कोणत्या ठिकाणी दिलाय बायबलमध्ये? बघूया त्या पण शब्दाला आपण. पहिले करंथीकरांचं पत्र, 10वा अध्याय, 13वं वचन. मनुष्य सहन होते, तिच्याशिवाय दुसरी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही. आणि देव विश्वास पात्र आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही. तर परीक्षेबरोबर तुमच्यातून तिच्यातून निभावण्याचा उपाय करील. पुढं असे की तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे. तुम्ही समर्थ व्हावे.
आज पृथ्वीच्या पाठीवर कोणाकोणावर परीक्षा आहे हे जरी आम्हाला शब्दशः माहीत नसलं, पण देव बाप्पाच्या आत्म्याला माहीत आहे कोणावर आज परीक्षा आहे. ज्यांच्यावर परीक्षा असते किंवा जे परीक्षेमध्ये सापडतात त्यांना ना त्या परिस्थितीमध्ये फक्त एका गोष्टीला सांभाळणं, त्या परीक्षेत असलेल्या विश्वासणाऱ्याला करणं गरजेचं असतं. कोणती गोष्ट करणं गरजेचं असतं ते पण वाचनातून बघूया. पहिले करंथीकरांचं पत्र 10वाच अध्याय 12वं वचन. यास्तव आपण उभे आहो असे ज्यास वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. जो परीक्षेत असतो ना प्रियांनो, या परिस्थितीमध्ये काही जण पडले जातात, काही जणांना त्या परीक्षा सहन होत नाही, काही जण त्या परीक्षेमध्ये सामना करण्याच्या तयारीमध्ये स्वतःला आणत नाही. मग ते देवाच्या विरोधामध्ये, देवाला फक्त पाप न करण्याची चीड आहे. देव आमचा फक्त पापाच्या विरोधामध्ये आहे. आमच्या देवाला पाप हे मुळीच आवडत नाही. मग जो परीक्षेमध्ये सापडलेला असतो ना, तो जाणून बुजून प्रभूच्या विरुद्ध काही पण पाप करायला सुरुवात करतो. मनामध्ये हे ठेवतो, मला चांगलं नाही ना ठेवलं, तू माझ्या जीवनाकडे तू लक्ष दिलं नाही ना, माझी दुर्दशा मला दिसत आहे किंवा जग माझी दुर्दशा पाहत आहे ना, म्हणून मी पण आता तुझ्या विरुद्ध जेवढं वागता येईल, जेवढं मला तुझ्या विरोधात काही पण करण्याची माझ्या मनाची तयारी असेल ते मी केल्याशिवाय राहणार नाही. आणि या प्रक्रियेला आता जे 12 वचन वाचलं की जे उभे आहेत त्यांनी पडू नये म्हणून सांभाळावे, या गोष्टीला ती बात प्रदर्शित करते. प्रियांनो, परीक्षेच्या समयामध्ये मनुष्य अधीर होऊन जातो, निराश होऊन जातो, खिन्न होतो, त्याचं मन कुठं लागत नाही, त्याच्यामध्ये अस्वस्थता येते, तो बेचैनीमध्ये आपला वेळ घालवित असतो. निरनिराळे कारण आहेत परीक्षेमध्ये जो सापडतो किंवा पडतो. मग त्याला या गोष्टी एकसारख्या सुयासारख्या टोचणी देत असतात. एकसारख्या त्या गोष्टी त्याला इतक्या त्रास देतात, विचाराच्या माध्यमातून, छळाच्या माध्यमातून तो एकदम अधीर होऊन जातो. त्याला ते सहन करणं त्याच्या आवकाव्याच्या पलीकड त्याला वाटायला लागतं. पण ही जी परीक्षेची बाब आहे ही झाली एक बाजू. कधी कधी देव बाप स्वतः आमची परीक्षा घेतो. बघा आता कशी घेतो, वचनातून एक दाखला आपण पाहणार आहोत. त्याच्यासाठी मत्ती शुभवर्तमान 5,000 जीव घालणे या दाखल्यामध्ये एक विचार सांगितलेला आहे देव बाप्पांनी. एक गोष्ट त्या दाखलेला प्रगट करण्या अगोदर प्रभू बोललेला आहे. जेव्हा डोंगरावर 3 दिवस 3 रात्री त्याने आपल्या लोकांना वचन सांगितलं, तेव्हा त्यांनी पाहिलं की 3 दिवस हे लोक उपाशी माझं वचन ऐकत होते. आणि मग 3 दिवसानंतर
प्रभूला कळलं की हे सर्वजण उपाशी आहेत म्हणून मग तो परीक्षा पाहण्यासाठी त्याच्या निवडक शिष्यांना म्हटला, एवढ्या भिडींना जेवण आपण देण्यासाठी काय करावे? तेव्हा शिष्यजन म्हणले, 200 रुपयाचं जरी आपण जेवण मागवलं तरी एवढ्या 5,000 लोकांना ते पुरे होणार नाही. हे तर येशू ख्रिस्त त्यांची परीक्षा पाहण्यासाठी असं बोलला. असा शब्द मिळाला. 5,000 जेवण घालणे. हो. वाचा तिथून जिथून मिळालं तिथून. येशू हे ऐकून तेथून निघून तारवातून रानात एकांती गेला. हा. हे ऐकून लोकसमुदाय नगरातून त्याच्या मागून पायी पायी गेले. मग त्याने बाहेर येऊन मोठा लोकसमुदाय पाहिला. तेव्हा त्याला कळवळा आला व त्यांच्यातील दुखणेकऱ्यास त्याने बरे केले. संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य त्याचकडे येऊन म्हणाले, ही जागा रान आहे व वेळ होऊन गेली आहे. लोकसमुदायाने गावात जाऊन आपणाकरिता खावयास विकत घ्यावे म्हणून त्यास निरोप द्या. येशू त्यास म्हणाला, त्यास जाण्याची गरज नाही, तुम्ही त्यास खावयास द्या. ते त्याला म्हणाले, आमच्याजवळ केवळ 5 भाकरी व 2 मासे आहेत. तो म्हणाला, ती इकडे मजजवळ आणा. मग त्याने लोकसमुदायास गवतावर बसवायस आज्ञा केली आणि त्या 5 भाकरी व ते 2 मासे घेऊन त्याने वर आकाशाकडे पाहून आशीर्वाद दिला. पुढे भाकरी मोडून शिष्यास दिल्या व शिष्यांनी लोकसमुदायास दिल्या. मग ते सर्व जेवून तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या 12 पोटल्या भरून घेतल्या. जेवणारे सुमारे 5,000 पुरुष होते, शिवाय स्त्रिया व मुले निराळीच होती. 15 अध्याय. वाच बाळा. 4,000 जेव घालणे. मत्तई 15:32 वचनापासून. मग येशूने आपल्या शिष्यास बोलावून म्हटले, मला लोकांचा कळवळा येतो, कारण ते आज 3 दिवस माझ्याजवळ आहेत आणि त्यांजवळ खावायला काही नाही. कदाचित ते वाटेत कासवीस होती म्हणून त्यास उपाशी लावून द्यावे अशी माझी इच्छा नाही. शिष्य त्याला म्हणाले, एवढा लोकसमुदाय तृप्त होईल इतक्या भाकरी आम्हाजवळ रानात कोठून असणार? येशूने त्यास उत्तर दिले, तुम्हाजवळ किती भाकरी आहेत? ते म्हणाले, 7 व काही मासळ्या. मग त्याने लोकसमुदायास जमिनीवर बसावयास सांगितले. नंतर त्याने त्या 7 भाकरी व मासळ्या घेऊन हिशोबकार स्मरण केले, त्या मोडून शिष्यास दिल्या आणि शिष्यांनी लोकसमुदायाला दिल्या. मग ते सर्व जेवून तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या 7 पाट्या भरून घेतल्या. जेवणारे 4,000 पुरुष होते, शिवाय स्त्रिया व मुलेही निराळीच होती. मग लोकसमुदायास निरोप दिल्यावर तो तारवात बसून मगनदानाच्या प्रांतात आला. प्रियांनो, या 4 शुभवर्तमानापैकी कोणते तरी शुभवर्तमानात शुभवर्तमानाच्या याच्यात एका मार्कमध्ये तिथं येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की येशू ख्रिस्त मनाला एवढ्या भेडींना जीव घालणे याच्यासाठी किती पैसे लागतील, तर 200 रुपयाचा उल्लेख शिष्यांनी केला आणि येशू म्हणला, मग तुम्हीच त्यांना खावायला द्या. आणि मग जे कोणाजवळ भाकरी आहे का हे विचारल्यावर एक जण म्हणतो की माझ्याजवळ 5 भाकरी आणि 2 मासे आहे. मग येशूने त्या घेऊन वर आकाशाकडे हात करून देव बाप्पाकडे प्रार्थना केली आणि मग ते वाढायला दिला. असं सविस्तर एका दाखल्यामध्ये सांगण्यात आलेले. त्यांची परीक्षा पाहण्यासाठी तो असे बोलला, हे उद्गार त्या दाखल्यामध्ये आहे. आपण जे दाखले 2 वाचले त्याच्यामध्ये हा शब्द मला ऐकायला मिळाला नाही. पवित्र आत्म्याला जो शब्द सांगायचा होता तो शब्द या दोन्ही दाखल्यामध्ये आपल्याला वाचायला मिळाला नाही. कदाचित योहानाच्या किंवा मार्क या 2 दाखल्यापैकी एका दाखल्यामध्ये हा शब्द असू शकतो.
सांगायचं काय आहे की देव बाप्पाने परीक्षा काही जणांची घेण्याचं पण ठरवलेलं आहे. काही परीक्षा स्वतःच्या चुकीमुळे येतात, काही परीक्षा देवबाप आम्हाला तपासण्यासाठी घेतो. इब्रिकाराच्या पत्रामध्ये पण सांगितलंय की परीक्षा तुमच्यावर आल्यावर ती परीक्षा तुम्ही सहन करण्यासाठी कितपत तयार होता, आणि त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताचं वर्णन देऊन या परीक्षेला सांगण्यात आलेलं आहे. पाहूया आपण ते एक वचन, इब्रिकाराचं पत्र 2 अध्याय 18वं वचन बघा बरं. 2 अध्याय 18 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? इब्रिकाराचं पत्र 2 अध्याय 18 वचन. कारण ज्या अर्थी त्याने स्वतः परीक्षेचे दुःख भोगिले, त्या अर्थी ज्यांची परीक्षा होते त्यांना सहाय्य करावयास तो समर्थ झाला आहे. बघितलं, याही ठिकाणी परीक्षा ज्याची होते किंवा होत आहे त्याचं सहाय्य करण्यासाठी तो सदैव तयार आहे. पण ही परीक्षा स्वतः येशू ख्रिस्तावर पण येऊन गेली असं वचन सांगतं. प्रियांनो, कोणतीच गोष्ट अशी नाहीये जी गोष्ट येशू ख्रिस्ताने स्वतः सहन केली नाही आमच्या पापासाठी. येशू ख्रिस्ताने आमच्या पापाच्या मोबदल्यामध्ये सर्व गोष्टीचा हिशोब देऊन टाकलेला आहे. सैतान जो एदेन बागेमध्ये मनुष्याच्या हातून त्याने आज्ञाभंगाचं पाप करविलं होतं, त्याचं सर्व देणं येशू ख्रिस्ताने पूर्ण केलं. तेव्हा सैतान येशू ख्रिस्तासमोर हारलेला आहे. तो असा सहजासहजी हारला नाही प्रियांनो. त्याला वाटत होतं की येशू ख्रिस्त सुईच्या टोका एवढं तरी आज्ञाभंगाची चूक करील किंवा पाप करील, परंतु येशू ख्रिस्ताने आपल्या भावी जीवनामध्ये या गोष्टीला फार सांभाळलं की सुईच्या टोका एवढं सुद्धा पाप म्हणण्यासारखी गोष्ट सैतानाला बोलण्यासाठी तयार ठेवलं नाही. सैतान म्हणलाच नाही की तू सुईच्या टोका एवढं तरी पाप केलेलं आहे. म्हणून येशू ख्रिस्त स्वतः त्याने पण परीक्षेचा अनुभव घेतला असं वचनात सांगितलंय. सांगा प्रियांनो, येशू ख्रिस्ताने परीक्षेचा अनुभव घेतला. का घेतला? काय पाप केलं होतं त्याने, किंवा काय आज्ञा मोडली होती म्हणून त्याच्यावर परीक्षा आली? आमच्यावर परीक्षा येतात, आम्ही ऐकत नाही देवाचं, आम्ही देवाच्या सांगण्याप्रमाणे करत नाही म्हणून आमच्यावर परीक्षा येणं काही साहजिक नाहीये. पण येशू ख्रिस्ताने काही न करता त्याच्यावर परीक्षा आली. येशू ख्रिस्तावर परीक्षा का आली माहिती का? कारण आमच्या पापातून आम्हाला सोडवण्यासाठी येशू ख्रिस्ताला परीक्षेत जावं लागलं. परीक्षेचा येशू ख्रिस्ताला सामना करावा लागला आम्हाला पापाच्या दास्यातून बाहेर काढण्यासाठी. नंतर येशू ख्रिस्ताला परीक्षेत जाण्याची काही आवश्यकता नव्हती. सैतानाने येशू ख्रिस्ताला परीक्षेमध्ये सुद्धा आणून पाहिलं की परीक्षेमध्ये तरी येशू ख्रिस्त काहीतरी चूक करील, काहीतरी आज्ञाभंगाचं कृती करून मोकळा होईल. पण येशू ख्रिस्त कोणत्याच ठिकाणी कोणत्याच गोष्टीला त्याने सैतानाला बोलण्यासाठी जागा दिली नाही. म्हणून देव बाप्पाने आम्हाला शेवटचा बोध आणि इशारा बायबलमध्ये दिलाय. आणि तो शेवटचा बोध आणि इशारा काय आहे बघूया जरा आपण वचनातून. 2 तिमोथेचं पत्र 3 अध्याय 12वं वचन. हा शेवटचा बोध देव बाप्पाने जे प्रभूवर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी आहे. 2 तिमोथेय 3 अध्याय 12वं वचन.
जे ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्य घालवयास पाहतात त्या सर्वांचा छळ होईल. बघा, शेवटचा इशारा आणि बोट. परीक्षापेक्षा छळ हा सर्वात मोठा बोलण्याचा विषय देव बाप्पांनी त्या वचनात ठेवलाय. म्हणजे कशाही प्रकारचा छळ, त्याच्यात परीक्षा, संकट, दुःख, अपमान, छळ, निंदा, सगळ्या गोष्टीला मिळून या छळाच्या शब्दाचा त्या ठिकाणी देव बाप्पाने उपयोग केलेला आहे. ख्रिस्तामध्ये ज्याला वाटतं ना, मी सन्मानाने, आनंदाने, हर्षाने, उत्साहाने जीवन घालवणार आहे, त्यांना देवबाप म्हणते तुमचा छळ झाला तर तुम्ही ते सहन करा. प्रियांनो, परीक्षा आणि छळ अशा या दोन गोष्टी आहेत, या मनुष्याला सहन करण्याकरता तो सहजासहजी तयार होत नाही. म्हणून काही जणांच्या मुखातून देवाविरुद्ध अपशब्द निघतात. आणि विशेष करून काय शब्द निघतात माहिती का? मी तुझ्या नावावर विश्वास ठेवलाय, या परिस्थितीत येण्यासाठी ठेवलाय. माझ्याच वाटेला तू छळ किंवा निंदा का ठेवली? तुला इतर जण दिसले नाही का? मग माझ्यावरच हे आणण्याची तुझी का तयारी तू दाखवली? हे विशेष करून शब्द जो या परिस्थितीमध्ये असतो त्याच्या मुखातून निघतात. जो या परिस्थितीमध्ये नसतो ना, छळ आणि परीक्षा याच्यामध्ये नसतो ना, त्याच्या मुखातून सहजासहजी हे उद्गार प्रभू करिता निघत नाही. पण आमचा देवबाप समजतो त्या परिस्थितीला, कारण याला ते दुःख सहन होत नाही म्हणून तो असं बोलतो. म्हणून त्याने शेवटचा बोट आणि इशारा, देवामध्ये राहण्यासाठी एक कृती नका करू तुम्ही. हे जरी शब्द माझ्या विरोधात बोलले ना, मी सहन करतो, गिळून घेतो, या शब्दाबद्दल मला काही वाटत नाही तुमच्या. पण जर एक गोष्ट तुम्ही जर केली तर ती गोष्ट मला सहन होणार नाही. त्या गोष्टीला मी सहन करू शकत नाही. ती कोणती गोष्ट आहे? मनुष्याने करू नये. इब्रिकराचं पत्र पुन्हा काढूया, 3रा अध्याय 12वं वचन. ही गोष्ट कोणत्याही मनुष्याने, कोणत्याही विश्वासणाऱ्याने आपल्या भावी जीवनामध्ये करू नये अशी देवाची इच्छा आहे. बंधुजन हो, या शास्त्रलेखात पवित्र आत्म्याने म्हटल्याप्रमाणे जिवंत देवाला सोडून द्यावे असे अविश्वासाचे दुष्ट मन तुम्हातील कोणाचेही होऊ नये म्हणून जपा. ज्यांच्यावर त्रास येतो, ज्यांच्यावर परीक्षा येतात, ज्यांचा छळ होतो, त्यांना देव बाप्पाने शेवटचा उपाय सांगितलाय, हा करू नका. मला सोडून देण्याची इच्छा कधी आपल्या मुखाने माझ्या समोर बोलू नका. प्रियांनो, काही जण आहेत असे जे पूर्वी प्रभूमध्ये होते, पण आजच्या घडीला ते प्रभूमध्ये नाहीत. प्रियांनो, माझ्याजवळ खरा अनुभव आहे. जेव्हा मी प्रभूमध्ये नव्हतो आणि काही प्रियजन प्रभूमध्ये होते, त्यावेळेला ते मला म्हणायचे, येशू ख्रिस्त फार चांगला देव आहे, येशू ख्रिस्त सर्व प्रकारचा आनंद देतो, येशू ख्रिस्त स्वर्गात घेऊन जातो, येशू ख्रिस्त खरोखर खूप दयाळू, ममताळू, कनवाळू देव आहे. पण त्यावेळेला मला त्यांचं ते बोलणं कळत नव्हतं. मी म्हणायचो, नाही, मला ज्या वाटेने मी चाललोय त्याच वाटेमध्ये राहील. पण कालांतराने असं झालं प्रियांनो, की मला जे शब्द पूर्वी काही जण बोलले त्या शब्दाप्रमाणे मी प्रभूमध्ये आलो. आणि मी प्रभूमध्ये आल्यावर कालांतराने जे मला म्हणायचे येशू ख्रिस्त कनवाळू, ममताळू, दयाळू देव आहे, तेच काही प्रियजन आजच्या घडीला प्रभूमध्ये नाहीत.
हे माझ्या जीवनाचा सत्य अनुभव आहे. काही प्रियजन आजच्या या समयाला प्रभूमध्ये नाहीत. जे प्रभूचं गुण गौरव करायचे ते आज प्रभूला परके झाले. का परके झाले? कदाचित त्यांच्या जीवनामध्ये कुठली तरी समस्या अशी आली असेल की ती त्यांना बर्दाश्त झाली नाही, म्हणून इब्री 3:12 वचनाप्रमाणे त्यांनी प्रभूला सोडून दिलं. देवापासून ते वेगळे झाले. प्रियांनो, फार कठीण असतं जेव्हा आमच्यावर परिस्थिती आमची वाईट होते किंवा आमचा टाइम खराब असतो, त्यावेळेला तो टाइम सहन करणं, त्या टाइमामध्ये स्थिर राहणं, त्या टाइमाला धरून प्रभूचं गौरव करणं त्या व्यक्तीला इतकं सोपं जात नाही. त्याला निस्ती धास्ती आणि चिंता लागती, हे जे समोर आलंय हे कसं दूर होईल. प्रियांनो, अशी परिस्थिती जीवनामध्ये जर कधी आली यदा कदाचित कोणावर, त्या समयामध्ये एकच उपाय आहे या परिस्थितीतून बाहेर निघण्याचा. तुम्ही प्रार्थना विश्वासाने करा. 2 शब्दाचीच प्रार्थना करा, पण तिच्यामध्ये विश्वास असू द्या. तिच्यामध्ये किंतु परंतु नसू द्या. अरे मी बोलतोय, मी सांगतोय, देव करील का? देवाला आवडेल का? देव माझ्या बोलण्याकडे लक्ष देईल का? हे असे नकारात्मक विचार कधीच त्या समयामध्ये जेव्हा तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेला आपल्या मनामध्ये आणू नका. असा विश्वास धरा, अरे मी बोलत आहे, देव बाप कधी ना कधी याचं उत्तर देईल. जरी ताबडतोब नाही दिलं ना, कालांतराने का होईना मला याचं उत्तर मिळणार आहे, असा विश्वास जर धरला ना प्रियांनो, कितीही तुमची परिस्थिती कशाही प्रकारे बिकट किंवा वाईट झालेली असली, ती बदलल्याशिवाय राहणार नाही. प्रियांनो, माझ्याजवळ काही परिवारांचा अनुभव आहे आणि मी ऐकलंय त्यांच्या तोंडून, स्वतः त्यांच्या तोंडून मी ऐकलंय की एक काळ असा होता आमचा की आम्ही फार गरिबीच्या परिस्थितीमध्ये प्रभूमध्ये होतो, पण आजच्या समयाला प्रभूने आम्हाला आनंदामध्ये आणलंय. आमची परिस्थिती देव बाप्पांनी बदलली. आमच्यामध्ये देव बाप्पांनी सुख आणलं, समाधान आणलं, समृद्धी आणली, आनंद आणला, शांती आणली, आमच्या मनाला स्थिरता त्याने दिली. अशा पण काही प्रियजनांच्या मुखातून गोष्टी मी प्रभूमध्ये असताना ऐकल्या. प्रियांनो, आमचा देव परिस्थिती बदलणारा देव आहे. म्हणून वचनात सांगितलंय, तुमचे दुःख प्रभू आनंदामध्ये बदलणार. आणि काही चर्चेसमध्ये या वाक्याने पुलपेटावर लिहिलेलं आहे की तुमचे दुःख आनंदामध्ये बदलणार. खरंच आमचा देव आमचे दुःख आनंदामध्ये बदलितो प्रियांनो. पण आम्ही आमचं दुःख आनंदामध्ये बदलण्यापर्यंत विश्वासाने प्रभूमध्ये राहणं गरजेचं आहे. त्या समयामध्ये आम्ही आमच्या मुखाने आमच्या जिवंत देवाला कुठल्याही प्रकारचे नाराजीचे शब्द आमच्या मुखातून निघले नाही पाहिजे, किंवा आमच्या वागण्यातून देव बाप्पाला देवाच्या विरोधात आम्ही वागत आहोत ही प्रक्रिया दिसली नाही पाहिजे. प्रियांनो, जर आम्ही या गोष्टी नाही केल्या ना, आमचं दुःख आनंदामध्ये बदलल्याशिवाय देवबाप राहणार नाही. म्हणून देवाने सांगितलं की जगामध्ये तुम्हाला क्लेश होतील, घाबरू नका, भिवू नका, मी तुमच्या बरोबर आहे. क्लेश जरी तुमच्यावर आले पण विजय तुमच्या नावावर मी लिहिलाय. प्रियांनो, क्लेशामध्ये टिकणं, क्लेशाला सहन करणं ही प्रक्रिया जर त्या समयामध्ये आम्ही प्रभूमध्ये असताना केली ना, आमचा विजय निश्चित झालेला आहे असं त्या वचनात सांगितलं. योहान 16वा अध्याय 33व्या वचनामध्ये देवबाप म्हणत आहे, जगामध्ये तुम्हाला क्लेश होतील पण भिवू नका, कारण मी जगाला जिंकले आहे. अशा तऱ्हेचं वचन
त्या ठिकाणी प्रभू बोललेला आहे. प्रियांनो, देव बाप्पाने आम्हाला हर प्रकारे सुरक्षित ठेवण्याचे उपाय केलेले आहेत. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये जी परिस्थिती आम्हाला सहन न होण्याची असेल त्याच्यातून बाहेर काढण्याचे पर्याय ठेवलेले आहेत. फक्त आम्ही ते पर्याय बायबल वाचून आत्मसात करू शकतो. आम्हाला ते माहीत असलं तर आम्हाला दुःख, क्लेश, संकट, आपत्ती जे काय असन सहन करता येईल. आम्ही जर बायबलच वाचलं नाही, बायबलच्या वाचनाकडे लक्षच दिलं नाही आणि कुठली जर वाईट परिस्थिती आली तर आम्हाला कळन का देवबाप या परिस्थितीतून मला काय करणार आहे किंवा माझं या परिस्थितीत काय होणार आहे. प्रियांनो, ज्याची पण परिस्थिती वाईट होती ना, देवाने आम्हाला धीराचा शब्द दिलाय की तुझी वाईट परिस्थिती बदलणार आहे. तुझी परिस्थिती अशी राहणार नाही. तू या परिस्थितीतून लवकर मी तुला बाहेर काढण्याचा उपाय करणार आहे. म्हणून 1 कोरिंथी 10:13 वचनात आपण वाचलं की देवबाप आम्हाला परीक्षेतून बाहेर काढण्याचा उपाय करतो, यासाठी की आम्ही ती परीक्षा सहन करावयास समर्थ व्हावे. देव बाप्पाने आम्हाला जरासही टाकून देण्याच्या प्रक्रिया बायबलमध्ये व्यक्त केलेल्या नाही. देवाचा आत्मा कुठंच बायबलमध्ये असा बोलला नाही, मी माझ्या विश्वासणाऱ्यांना जाणून बुजून टाकून देण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. एकही वचन बायबलमध्ये दिलेलं नाही प्रियांनो. पण बायबलमध्ये हे सांगितलेलं आहे की तुम्ही जर माझं ऐकलं नाही तर तुमच्यावर निरनिराळ्या प्रकारच्या संकटांनी तुम्ही स्वतःला वेढलेले अनुभवताल. प्रियांनो, आम्ही देवाचं ऐकलं ना तर आमच्यावर कोणती वाईट परिस्थिती येणार नाही. इस्रायली लोकांचं काय झालं प्रियांनो? एवढा मोठा राजा मोशे दिला होता पण ऐकलं नाही इस्रायली लोकांनी. मोशेचं ऐकलं नाही. त्याचं जर ऐकलं असतं तर त्यांची परिस्थिती वाईट झाली नसती. त्यांना कनान देशापासून कुणी वेगळं केलं नसतं. पण ते नेहमी मोशेच्या विरोधात चालले म्हणून देवबाप्पाने त्यांना कनानापर्यंत जाऊ दिलं नाही. 6 लाखातले 2च जण गेले. बाकीचे का नाही गेले? का नाही गेले? 6 लाख भीड कुठं आणि 2 जण कुठं? एवढ्या लोकांनी प्रभू परमेश्वराच्या विरोधात प्रभूला न सहन होणारे पाप केले. त्यावेळेसची परिस्थिती अशी होती प्रियांनो, जुन्या करारामध्ये परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे कुणी केलं नाही तिथं लगेच शिक्षा होती. पण आजच्या समयामध्ये आम्ही येशूच्या विरोधात किती वागलो तरी येशू ख्रिस्त आमचे पाप क्षमा करतो. न आठवणाऱ्या समुद्रामध्ये आमचे पाप टाकतो. म्हणून आजही आम्ही प्रभूमध्ये आहोत. जर ही परिस्थिती येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी नसती न केली तर आमचं पण इस्रायली लोकांसारखं झालं असतं. आमचा येशू इतका कानवाळू, त्याने अशी शिकवण आणली, जो तुमचा छळ करतो त्याला तुम्ही आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. कुणी जर तुमच्या विरोधात वागलं तर त्याच्या पापाची तुम्ही क्षमा करा, त्याला दोष लावू नका. काय शिकवण रोमकाराच्या 12व्या अध्यायामध्ये थोडक्यामध्ये काही गोष्टी देवबाप्पाने त्या ठिकाणी प्रगट केलेल्या आहेत. प्रियांनो, येशूच्या सुरक्षा कवचामुळं आज आम्ही येशू ख्रिस्तामध्ये सुरक्षित आहोत आणि येशू ख्रिस्तावर आमचा विश्वास आहे. येशू ख्रिस्ताचं जर सुरक्षा कवच आमच्या भोवती नसतं ना प्रियांनो, तर आम्हाला सांगता आलं नसतं आम्ही आजच्या समयाला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये असतो किंवा नसतो. इस्रायली लोक का कनान देशापर्यंत गेले नाही? कारण त्यांच्याजवळ जे सुरक्षा कवच परमेश्वराचं होतं त्या सुरक्षा कवचामध्ये इस्रायली लोक राहायलाच मागत नव्हते. ते नेहमी त्या कवचाच्या बाहेर होते म्हणून त्यांना कनान देशापर्यंत जाता आलं नाही.
फक्त परमेश्वराच्या कवचामध्ये 2च जण राहू शकले, कालेब आणि यहोशुआ यांनीच परमेश्वराचं ऐकलं, त्याच्या सांगण्याप्रमाणे केलं, म्हणून त्यांचं कनान देशात जाणं झालं. मोशेने देखील परमेश्वराचं एका ठिकाणी ऐकलं नाही, म्हणून मोशेला पण कनान देशामध्ये परमेश्वराने जाऊ दिलं नाही, असं निर्गमाच्या 33व्या अध्यायामध्ये लिहिलंय. पण परमेश्वराने डोंगरावरून मोशेला कनान देश दाखवला. मोशेला म्हणला, बघ, दुधामधाचा प्रवाह वाहणारा देश, ज्याच्याविषयी मी तुला सांगितलं होतं, तो देश पहा किती सुंदर आहे, पण तुझं त्या देशामध्ये मी जाणं होऊ देणार नाही. मोशे सारख्या नम्र व्यक्तीला देखील परमेश्वराने कनान देशात जाऊ नाही दिलं. मरीबा या ठिकाणी मोशेने देखील परमेश्वराची आज्ञा मोडली. खडकावर एक वेळेस काठी आदळण्याचा आदेश होता. मोशेने रागाच्या भरात 2 वेळेस खडकावर काठी आदळली. इस्रायली लोकांच्या कुरकुरीमुळं, इस्रायली लोकांच्या चिडचिडीपणामुळं आणि इस्रायली लोकांनी जे गोटे मोशेला मारण्यासाठी हातात घेतले, त्या टेन्शनमुळं किंवा त्या रागामध्ये त्याने एकदा काठी खडकावर आदळण्याऐवजी 2दा काठी मरीबा या ठिकाणी आदळली. पाणी नव्हतं या पेच प्रसंगामध्ये, म्हणून मोशेला पण देवबाप म्हणला, तू पण माझी आज्ञा मोडलेली आहे, तुला पण कनान देश मी पाहू देणार नाही. पण दुरून त्याला देश दाखवला. प्रियांनो, त्या परिस्थितीसारखी परिस्थिती जर आजची असती तर सांगा किती जणांना स्वर्गात जाण्यासाठी आजच्या समयाला म्हणता आलं असतं, मी स्वर्गात जाऊ शकतो किंवा मी स्वर्गात जाणार आहे. प्रियांनो, येशू ख्रिस्ताने आमची स्वर्गात जाण्याची परिस्थिती अतिशय सुलभ आणि सोपी केली. इतकी सुलभ आणि सोपी परिस्थिती स्वर्गामध्ये आमची जाण्याची येशू ख्रिस्ताने केली, तरी आम्ही येशू ख्रिस्ताने जे छोटेसे नियम सांगितलेत, ते छोटेसे नियम किंवा छोट्याशा आज्ञा येशू ख्रिस्ताच्या आम्ही आजही काही पाळत नाही. येशू ख्रिस्ताला शेवटचं वचन बघू. येशू ख्रिस्ताला काय आवडत नाही. शेवटचं वचन योहान शुभवर्तमान 5वा अध्याय 14वं वचन. शेवटचं वचन ही योहान शुभवर्तमान 5वा अध्याय 14वं वचन. त्यानंतर येशूने त्याला मंदिरात गाठून म्हटले, पहा, तू बरा झाला आहेस. आतापासून पाप करू नको. करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल. बघा, येशू ख्रिस्ताने एकच आज्ञा आम्हाला सांगितली, एकच सांगितली, फक्त पाप करू नका. मग पाप काय आहे हे आम्हाला वचनातून कळलेलं आहे किंवा देवाच्या दासांच्या संदेशातून आम्हाला माहिती मिळाली आहे की पाप कसं असतं किंवा पाप काय आहे. सांगा प्रियांनो, आज आम्हाला धाडसाने विश्वासाने म्हणता येतं की मी येशू ख्रिस्ताच्या विरोधात काही पाप करत नाही. येतंय का म्हणता आम्हाला धाडसाने? काही ना काही आमच्याकडून न कळत म्हणा किंवा कधी कधी जाणून बुजून का म्हणा, आम्ही पाप केल्याशिवाय राहतोत का? तरी येशू ख्रिस्त आमच्या पापांवर पांघरून घालतोय. जो येशू ख्रिस्त आमच्यावर पांघरून घालतोय ना प्रियांनो आमच्या पापावर, त्या येशू ख्रिस्ताचा आम्ही आदर जर हृदयापासून आणि आत्म्यापासून करण्याचा ठरवलं ना प्रियांनो, तर आमच्याकडून शक्यतो पाप न होण्याची प्रक्रिया आमच्या जीवनातून, आमच्या कृतीतून येशू ख्रिस्ताला आम्ही सादर केल्याशिवाय राहणार नाही. पण या परिस्थितीला असं करण्यासाठी आम्हाला त्या परिस्थितीप्रमाणे बनावा लागेल.
तेव्हा आम्हाला पाप या शब्दापासून आम्ही अलिप्त राहण्यास कदाचित यशस्वी होऊ. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. डोळे बंद करा. काही सेकंद आपण शांत राहूया प्रियांनो. फार सुंदर विचार दिला प्रियांनो आज देव बाप्पाने. वचन पण त्याला साक्षीदार ठेवले देव बाप्पाच्या आत्म्याने. खरोखर आम्ही पापापासून अलिप्त राहिलं तर आमच्यावर परीक्षा येणार नाही, हेच देव बाप्पाला आजच्या वचनातून संदेशातून आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून आपण ते आत्मसात करण्यासाठी काही सेकंद शांत राहूया. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. होय माझ्या बापा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. तुझ्या नावाला आम्ही उंच करतो. तुझी प्रशंसा आम्ही करतो. तुझ्या नावाचा आम्ही जय जयकार गातो माझ्या बापा. कारण स्वर्गीच्या देवा, तू आम्हाला आपल्या नावामध्ये सुरक्षित ठेवलेला आहे. तुझ्या नावामध्ये आम्ही सुरक्षित, आम्ही स्वतःला अनुभवत आहोत माझ्या बापा. तुझं सुरक्षा कवच आमच्या भोवती आहे. म्हणून आज आम्ही तुझ्या नावामध्ये धीराने आणि नेटाने चालण्याचा प्रयत्न करत आहोत माझ्या बापा. स्वर्गीच्या देवा, तुझी कृपा आमच्यावर आहे. तू दयेने आम्हाला सांभाळून घेतोस, म्हणून आम्हाला तुझं नाव घेता येतंय माझ्या बापा. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद आणि धन्यवादच देतो माझ्या बापा. स्वर्गीय बापा, आज तू शेंडी या गावामध्ये पाटोळे परिवाराची भेट घेत आहे माझ्या बापा. आज वचनातून आणि विचारातून पाटोळे परिवाराशी तू बोललेला आहे माझ्या बापा. तुला ज्या पण प्रकारे बोलणं आवडलं माझ्या बापा, यांना समजण्यासाठी ज्या पण भाषेला तुला उपयोगात आणणं योग्य वाटलं,
त्या भाषेतून तू आपल्या दासाच्या मुखातून त्यांच्याशी बोललेला आहे माझ्या बापा. हेतू आणि उद्देश एवढाच आहे की पाटोळे परिवार तुझ्या नावामध्ये मजबूत आणि खंबीर व्हावा आणि हिम्मतीने तुझ्या नावामध्ये पुढे आणि पुढे त्याने चालवं, या अनुषंगाने तू आज वचनातून बोललेला आहे. स्वर्गीच्या देवा, खरोखर आजही पृथ्वीवर असलेल्या तुझ्या प्रिय लोकांची तुला काळजी आहे, हे तू या गोष्टीतून या परिवाराला सांगत आहे माझ्या बापा. स्वर्गीच्या देवा, तुझ्या दासाला संध्याकाळी प्रेयर आहे, तुझा दास संध्याकाळी प्रार्थनेला जाणार आहे, म्हणून दुपारच्या समयाला स्वर्गीच्या देवा तू मला आत्म्याच्या प्रेरणेने या परिवारात येण्याची कृपा पुरवली आणि तुझ्या दासाने पण तुझ्या सांगण्याप्रमाणे करण्यामध्ये इन्कार केलेला नाही. जे तुझे असतात ना माझ्या बापा, ते कधी तुझं ऐकल्याशिवाय राहत नाही, याचं ते प्रमाण आहे. स्वर्गीच्या देवा, आजच्या तुझ्या या वचनासाठी आम्ही तुझे मनपूर्वक आभार मानतो माझ्या बापा. ज्या पण गोष्टीने आज पाटोळे परिवाराला तू वचनातून सांगितलं आहे, शिकवलं आहे, त्याप्रमाणे पाटोळे परिवाराने खंबीर व्हावं, पाटोळे परिवार स्थिर राहावा, या अनुषंगाने तू त्यांना मार्गदर्शन केलं, यासाठी मी तुझे आभार मानतो. या कार्यासाठी, या सेवेसाठी या दासाचा तू उपयोग केला म्हणूनही तुला धन्यवाद देतो माझ्या बापा. स्वर्गीच्या देवा, या परिवाराच्या ज्या पण प्रार्थना, विनंत्या, ज्या पण आशा ते प्रार्थनेतून तुला सांगत आहेत माझ्या बापा गुप्तरित्या, त्यांच्या सर्व प्रार्थना तू ऐक माझ्या बापा आणि त्यांच्या प्रार्थनेचे तू त्यांना उत्तर दे माझ्या बापा. पाटोळे परिवारातील सर्व लहान थोर प्रियजन तुझ्या कृपेच्या हातात तू घेतलेले आहे. सर्वांना ज्याच्या त्याच्या परिमाणाप्रमाणे स्वर्गीच्या देवा तू प्रत्येकांना आशीर्वाद दे, हीच मी तुला विनंती करतो माझ्या बापा. प्रभूची शांती या जागेत राहू, या घरातल्या तेला मिठा पिठाला आणि सर्व वस्तूंना तू आशीर्वाद दे माझ्या बापा. या घराच्या सभोवती तुझे दूत यांच्या रक्षणासाठी सदैव तू उभे कर, अशी ही प्रार्थना करतो. आज आपल्या दासाला तुझ्या नावाने या ठिकाणी सेवेसाठी तू पाठवलं, आज वचनातून तू बोलला, यासाठी मी तुला धन्यवाद देतो माझ्या बापा. आजचं वचन या परिवारासाठी खूप खूप आशीर्वादाचं तू कर, अशी मी तुला विनंती करतो. मान, सन्मान, गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो, म्हणून तो ऐक माझ्या बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या गुन्ह्यातून सोडले आहे, तसेच तुमची गुन्हे आम्हाला सोड, आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन. बंद कर. बंद कर बाळा.